अमरावती जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीला गती देत मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली आहे। यात 6,31,276 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या आटोपल्या आहे। ही टक्केवारी अमरावती जिल्ह्यातील 93% आहे। अमरावती जिल्ह्यात जूनमध्ये विखुरलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना ब्रेक दिला होता। 30 जूनपर्यंत 50% देखील पेरण्या झाल्या नव्हत्या। मात्र जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना जोर मारून झपाट्यानं सुरुवात केली। या 20 दिवसातच पेरणीची टक्केवारी जिल्ह्यात 93% पोहोचली। तर दर्यापूर आणि धामणगाव रेल्वे या दोन तालुक्यात 100% पेरणी आटोपली आहे। धारणी, अमरावती, भातकुली, नांदगाव, खंडेश्वर, अंजनगाव, सुरजी आणि अचलपूर या 6 तालुक्यात 90%च्या वर, तर अमरावती आणि अंजनगाव, सुरजी या दोन तालुक्यात 95%च्या वर पिकांची लागवड करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यात 6,81,779 हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे। त्यापैकी 6,31,276 हेक्टरवर पेरणी आटोपली आहे। विशेष म्हणजे या खरीप हंगामात सोयाबीनलाच शेतकऱ्यांनी पहिली पसंती दिली आहे, तर कापूस दुसऱ्या, तर तूर डाळ तिसऱ्या क्रमांकावर आहे। तर जुलै महिन्याअखेरीस अमरावती जिल्ह्यात 100% पेरणी पूर्ण होण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे। मात्र या पेरणीत वरुड तालुका सर्वात माघारला आहे। वरुड तालुक्यात आतापर्यंत केवळ 78% पेरणी आटोपली आहे। 50,810 हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र असलेल्या वरुड तालुक्यात 40,022 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे। तर तालुक्यांच्या आकडेवारीत धामणगाव रेल्वे तालुका मात्र पेरणीत अव्वल असून इथे 103% पेरणी आटोपली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया पीक निहाय पेरणी क्षेत्रावर। अमरावती जिल्ह्यात सोयाबीन 2,50,907 हेक्टर, कापूस 2,22,561 हेक्टर, तूर 1,11,072 हेक्टर, मका 24,668 हेक्टर, ज्वारी 5,984 हेक्टर, धान 4,800 हेक्टर, बाजरी 152 हेक्टर, मूग 971 हेक्टर, उडीद 702 हेक्टर, भुईमूग 449 हेक्टर, तीळ 113 हेक्टर आणि ऊस 223 हेक्टरवर पेरण्यात आला आहे।